रामकृष्ण हरी. श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग 210. देव आड आला तो मी भोगितो उगला, अवघा निवारिला क्षीण शुभ अशुभाचा. जीव शिवाचे भातुके केले क्रीडाया कौतुके, कैची येथे लोके हा आभास अनित्य. विष्णुमय खरे जग येथे लागतसे लाग, वाटिले विभाग वर्ण धर्म हा खेळ. अवघी एकाचीच वीण तेथे कैचे भिन्ना भिन्न, वेद पुरुष नारायण तेणे केला निवाडा. प्रसादाचा रस तुका लाधला सौरस, पायापाशी वास निकट नव्हे निराळा. माझ्या भक्तीने देव प्रसन्न झाला व आपल्या भक्ताला यापुढे कर्माचा भोग देणे योग्य नाही असे वाटून मी केलेले शुभाशुभ कर्म आणि त्याचा भोग या दोघांमध्ये तो आड आला. सारांश, मला प्राप्त होणाऱ्या भोगाचा त्याने प्रतिबंध केला व ते सारे भोग आपण स्वतः भोगू लागला. अर्थात माझ्या कर्माचे भोग देव भोगीत आहे आणि मी मात्र त्यापासून अलिप्त साक्षी मात्र झालो आहे. त्यामुळे माझ्या ठिकाणी कर्तृत्वाचा भोक्तृत्वाचा शीण राहिला नाही. देवाने जीव शिवाचे भातुकले कर्मणूक म्हणून खेळण्याकरिता केले आहे. वस्तुस्थितीने पाहता स्वर्ग मृत्यू पाताळ हे लोक तरी कोठून खरे असणार. देवाचे ठिकाणी हा सारा मिथ्या आभास आहे. या मिथ्या जगाचे अधिष्ठान विष्णू आहे. म्हणून विष्णू व्यतिरिक्त जगाला सत्ता स्फूर्ती नसल्यामुळे हे जग विष्णू स्वरूप आहे. हाच तात्विक सिद्धांत मला कळला आहे. देवाने वर्णाश्रमाच्या विभागानुसार धर्माचा विभाग केला आहे, पण हा सुद्धा त्याचा खेळच आहे. सर्व भूते एकाच देवापासून झाली आहेत. देवा वाचून दुसरा पदार्थ नसल्यामुळे त्याचे ठिकाणी अनेक भेद कोठून असणार. हा निर्णय वेदो नारायणांनी केला आहे. तुकाराम महाराज म्हणतात, देवाच्या प्रसादाचा गोड रस मला प्राप्त झाला, त्यामुळे माझा त्याच्या पायाजवळ अखंड वास आहे. सारांश, त्याच्या स्वरूपाशी मी अभिन्न झालो, वेगळा राहिलो नाही. रामकृष्ण हरी. श्रीकृष्णार्पणमस्तु.